आपण पाहत आहात MMP न्यूज 24। आपला परिसर आपली बातमी। मुखेड मांडवी बससेवेला अखेर 20 वर्षांनंतर हिरवा कंदील, स्थानिकांच्या आनंदात भर। जवळपास 20 वर्षांपासून प्रलंबित असलेली मुखेड ते मांडवी ही महत्त्वाची बससेवा अखेर सुरू करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी मागणी पूर्ण करत आजपासून ही बससेवा नियमित धावणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। या बससेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत मांडवीचे भूमिपुत्र श्री नवीन भाऊ राठोड व सौ जयश्री नवीन राठोड यांचे पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरले। त्यांच्या प्रयत्नांना राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक, माजी मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण तसेच लोकप्रिय आमदार श्री भीमरावजी केराम यांचे मोलाचे सहकार्य लाभले। नवीन मार्गावरील पहिली फेरी सुरू होताना बसचे चालक श्री गीते व वाहक श्री मुंडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ व युवा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ग्रामीण भागाशी संपर्क जोडणाऱ्या या बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांचे बाजारपेठेशी नाते तसेच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात मोठी सोय होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे। ह्या जिल्ह्याच्या किनवट तालुक्याचे विधाता भीमरावजी केराम सर यांच्या मी दरवेळेस मी यांच्याकडनं काहीतरी मागायचो आपल्या भागासाठी। जेव्हा अशोकरावजी चव्हाण साहेब सार्वजनिक मंत्री होते त्यावेळेस मी त्यांच्या मागे लागून आपल्याकडचा रस्ता, गेस्ट हाऊस यांच्यासाठी पाठपुरावा, आणि मी खूप स्वतःला भाग्यवान असं समजतो की माझ्या कुठल्याही कामाला आपले आमदार केराम साहेबांनी कुठेच अडथळा आणला नाही। कारण विकासाच्या कामामध्ये मी एक बघितलं की केराम साहेब कधीच अडथळे आणले आणि त्यांनी मला वारंवार मदत पण केली। दरवेळेस मला मंत्रालयामध्ये सांगायचे कुठं काही काम असेल तर सांग, मी येतो तुझ्यावर। आणि ह्याच योगावर जेव्हा आपल्या बस जेव्हा चालू करायची होती तर मी त्यांना मंत्री प्रताप सरनाईक यांना जेव्हा भेटायला गेलो, स्वतः माझ्याबरोबर केराम साहेब आले आणि त्यांवर निवेदन आहे त्या बससाठी, आणि त्यांनी सांगितलं की बस लवकर चालू करा, आणि त्याप्रमाणे मग मी प्रोसिजर चालू केली आणि आज आपल्याला फळ दिसायला मिळालं। माझा मेन उद्देश ह्या बसचा असंच होता की ट्रेन जे आहेत ते वेळेवर नसतात, कधी रद्द होऊन जातात, आणि जे पेशंट असू द्या, कोर्टाचे केसेस असू द्या, असे काही आपल्याकडचे जे प्रवासी आहेत ते त्यांना जायला उशीर होतो आणि तिथं त्यांनी जे अपॉइंटमेंट वगैरे घेतलेले असतात ते सगळं कॅन्सल होऊन जातं। आणि एक प्रवासी जर नांदेडला थांबला कमीत कमी त्याला 1,500 ते 2,000चा फटका बसतो। थांबणं, मग जेवण, हे सगळं मग विचार केल्यानंतर मला असं वाटतं की आपल्या भागाला आपणच न्याय नाही देणार तर कोण देणार? हा माझ्या सगळ्यात मनात, मला दरवेळेस मला एक हा प्रश्न मला कधी मनाला विचारत राहायचं की काय करायचं। आपला भाग आपण किती मागासवर्गीय आपण समजून घ्यायचं, मागास असलेल्या म्हणून आपण सहानुभूती मिळवण्यापेक्षा काहीतरी करायला पाहिजे। आपल्याकडे आहे, सगळे आपले लोक चांगले आहेत, सगळ्यांकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो, आणि आपल्या भागातलं एक विशेष असं आहे की जेवढेही गावातली माणसं असू, परिसरातले असू द्या, ते खूप कॉपरेटिव्ह आहे। कधीही चांगल्या कामाला प्रोत्साहन दिलं नाही असं नाही, सगळ्याच कामाला मला प्रोत्साहन मिळालं, सगळं आशीर्वाद आहे। आणि असंच कार्य मला माझ्या हाताने व्हायला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे। अजून भरपूर करायचं आहे, आणि एक स्वप्न असं बघतोय की आपली ही जी जागा, बस स्टँडची जागा जी आहे, BOT पद्धतीनं आपल्याला इथं मोठा बस स्टँड कसा आणता येईल, हा एक माझा एक सगळ्यात मोठा एक म्हणजे गड आहे, समजा तुम्हाला जिंकायचं आहे। आणि केराम साहेबांना आणि आदरणीय आमचे सर्वश्री अशोकरावजी चव्हाण साहेबांना इतक्या लवकर सोडणार नाही, इथपर्यंत आपल्या पदरात काही पडत नाही। तर ह्या उद्देशाने मला एक
दुसरा एक आपल्या भागामध्ये माझे मांडवी मुखेड ही जी बस चालू झालेली आहे ही बऱ्याच वर्षापासून रखडलेलं काम होतं. तर आपण पाहतोच की रेल्वे जी आहे ती वेळेवर येत नाही व प्रवाशांची गैरसोय होत असते. इथूनही जाणारे बरेच शिक्षणासाठी पण बरेच विद्यार्थी नांदेडला आहेत. त्यांचे पालक सुद्धा जात असतात किंवा आरोग्याचे विषय असो. तर आपण बघतोच ना किनवटपर्यंत जरी आपल्याला रेल्वे मिळाली तर किनवटपासून मांडवीला येण्यासाठी बऱ्याच वेळेस काही साधन नसतं. तर ती गैरसोय टाळण्यासाठी ही बस चालू झालेली आहे व ह्याच्यानंतर सुद्धा ह्याच्यात काय आपल्याला स्वप्न बघतात ते 100% पूर्ण होतात आणि त्यांना आमचं पूर्ण गावाल्यांचा केव्हाही साथ असते, त्यांना सहकार्य असते. केव्हाही त्यांच्याबद्दल कुणी वाईट चितत नाही. कार आज 20 वर्षापासून मांडवी या गावामध्ये मांडवी ते मुखेड ही जी बस सेवा बंद होती ती पुन्हा एकदा आमच्या मांडवी सर्कलचे नवीन भाऊ राठोड यांच्या प्रयत्नातून ही बस पुन्हा सुरू झालेली आहे. आणि जसं या मांडवी गावाला आज 1997च्या पूर्वी मांडवी किनवट तालुक्याचे जे भाग्यविधाते स्वर्गीय उत्तमरावजी राठोड साहेब यांच्या मुळे जे नावलौकिक झालं होतं हे परिसर, जे चांगले दिवस या परिसराला आलेले होते ते पुन्हा येईल नवीन राठोड साहेबांच्या. या ठिकाणी मी सन्माननीय नवीन साहेबाचे व आदरणीय जयश्री मॅमचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी वैयक्तिकरित्या एस टी महामंडळचं जे किनवट तालुक्याअंतर्गत येणारं जे मांडवी बसस्टँड आहे याच्यामध्ये मी ज्यावेळेस या ठिकाणी 2 वर्ष झाले मला या ठिकाणी एक पदभार स्वीकारून आणि माझ्या परीने मी ज्या ठिकाणी मी माझं जिथं माझं हक्क आहे, माझं संबंध आहे त्या ठिकाणी मी शब्द मांडलेला आहे. ते शब्द मला कधीच असं म्हणजे दुर्लक्षितपणा झाल्यासारखं वाटलं नाही आणि या ठिकाणी मला भरपूर मदत या ठिकाणी मिळालेली आहे आणि मिळत आहे. आणि साहेबांच्या संपर्कात मी नेहमीच असतो आणि साहेबसुद्धा माझ्या संपर्कात असतात. छोट्या मोठ्या कामासाठी ते मला फोन करत असतात. त्यांचं मी खरंच या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो. आणि आता या ठिकाणी मी बरंच काही परिवर्तन होताना दिसत आहे आणि चालू आहे. फक्त साहेबांना एवढी विनंती करतो एस टी महामंडळच्या माध्यमातून की या ठिकाणी हजारो प्रवासी रोज येतात आणि संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं इतकं अडचण महिलांच्या संदर्भात आहे की स्वच्छतागृह नाही आणि दुसरं म्हणजे विश्रांती कक्षसुद्धा व्यवस्थित नाही. कारण समजा आपला मुक्कामी गाड्या जर इथे येत असतील तर चालकांना कमीत कमी 8 घंट्याची झोप या ठिकाणी व्यवस्थित लागली पाहिजे. त्या उद्देशानं थोडंसं आपल्याला जर एक विश्रांती कक्ष या ठिकाणी जर झालं आणि स्वच्छतागृह आणि पाण्याची व्यवस्था या ठिकाणी जर झाली तर याच्यानंतर अजून परिवर्तन या मांडवी बसस्टँडचं होणार आहे. आणि इथं अनेक प्रवासी संख्या वाढलेली आहे, उत्पन्न वाढलेलं आहे आणि इथून मला एवढं रिस्पॉन्सिबिलिटी मिळते डिपार्टमेंटमार्फत की आमचे जे DC आहेत चंद्रकांत वडकर भारती साहेब DTO आहेत ते त्यांचंसुद्धा आपल्याबद्दलचं जे सहानुभूती आहे त्यांनी मला या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे की खरोखरच मांडवीसारख्या ठिकाणी जे बसस्टँड आहे त्याला अजून चांगल्या पदावर प्रगतीपथावर आपण त्या ठिकाणी आणत आहात आणि सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळं आणि मला मांडवी परिसरातील सर्वांचं मला या ठिकाणी सपोर्ट मिळते. त्याच्यामुळे मलाही काम करण्याची या ठिकाणी इच्छा होत आहे आणि या पुढेही आपण या ठिकाणी चांगलं दर्जेदार बसस्टँड आपण स्वच्छ सुंदर आणि गार्डन टाईप